अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ येत आहे। तर व्हिडिओ का नाही आला कम्युनिटीमध्ये तुम्हाला समजलंच असेल, पण त्याविषयी नंतर आपण बोलू। आता श्रावण महिना सुरू आहे, आता त्या संबंधित तुम्हाला माहिती द्यायची आहे। व्हिडिओ बनवायचं इच्छा तर होत नाहीये, पण बनवायचं आहे, माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची आहे। बघा, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार देखील झालेला आहे। भरपूर व्हिडिओ आपले मिस झालेले आहेत। श्रावणातील भरपूर माहिती तुम्हाला द्यायची होती मला, पण ती मला देता आली नाही, काही कारणास्तव देता आली नाही। तर बघा, आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भरपूर लोक नवनाथ भक्तिसार हे पारायण करणार आहेत। नवनाथ भक्तिसार हे पारायण प्रत्येकाची इच्छा आहे आणि श्रावण महिन्यात प्रत्येक व्यक्तीने करावे। भरपूर लोकांना किंवा भरपूर महिलांना आपल्या केंद्रातून 36 पारायण करा किंवा 1, 3, 5, 7 अशा पद्धतीने पारायण करा असे देखील सांगितलेलं असतं। आता अर्थात नवनाथ भक्तिसार म्हटलं तर हा खूप मोठा दिव्य असा ग्रंथ आहे। आता तुम्हाला दिसतच असेल, हा इतका मोठा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ जर तुम्हाला होत नसेल तर 9 अध्याय असणारा देखील बघा आपल्या केंद्रात तो देखील ग्रंथ उपलब्ध झालेला आहे। तो जरी तुम्ही पठण केला तरी देखील चालणार आहे। हा देखील आपला दिंडोरीपर्यंत ग्रंथ आहे। याच्यामध्ये मराठी आणि संस्कृत दोन्ही भाषा आहेत। तुम्हाला ज्या भाषेमध्ये जमेल त्या भाषेमध्ये तुम्ही हे पारायण करायचं आहे। तर हे पारायण करण्या अगोदर याचे नियम अटी आपण जाणून घेऊयात। कारण काय होतं माहितीये का, आपण भरपूर वेळा नियमांमध्ये बांधलो जातो आणि आपण कधी कधी भीतीने आपण हे पारायण करत नाही। आता गुरुचरित्राचं पारायण बघा, स्त्रियांनी वाचावे की नाही हा प्रश्न पडत असतो दरवेळेस। स्त्रियांनी गुरुमाऊलींनी आपल्याला ते गुरुचरित्र दिंडोरीपर्यंतमध्ये करून दिलेलं आहे, ते स्त्रिया देखील वाचू शकतात। पण नवनाथ भक्तिसार याच्यामध्ये कोणत्याही वेदाक्षरांचा उल्लेख आला नाही, त्यामुळे स्त्री पुरुष कोणीही हे पारायण करू शकतं। हे पारायण 7 किंवा 9 दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे। नियमांमध्ये बघा, नियम म्हटलं तर सगळ्यात अगोदर आपण नियमच पाहू, नंतर पारायणाची मांडणी आणि पारायण कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला मी सांगते। नियम म्हटलं तर सगळ्यात अगोदर ज्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करणार आहात, बघा आता कोणी कोणी उद्या गुरुवार आहे, गुरुवारपासून भरपूर लोक सुरुवात करतात। जर तुम्हाला गुरुवारपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही गुरुवारपासून 9 दिवस किंवा 7 दिवसाचे देखील पारायण तुम्ही करू शकता। कोणी कोणी रोज एक एक अध्याय देखील पठण करतात, म्हणजे असे 40 दिवसाचे अध्याय देखील पठण करतात। म्हणजे एक आता याच्यामध्ये किती 40 अध्याय आहे, तर 40 मध्ये रोज एक अध्याय। बघा, प्रत्येक अध्यायाचं महत्व वेगवेगळे आहे। प्रत्येक अध्यायामागे काहीतरी कथा आहे, ती सांगण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे आणि तेच आपल्याला प्रत्येक अध्याय पठण करताना आपल्याला ते अध्याय आपल्या डोळ्यासमोर ते चित्रीकरण किंवा ते आपल्या डोळ्यासमोर घडते अशा पद्धतीने आपल्याला ते पठण करायचं आहे। नियम म्हटला तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असणार। आता श्रावण महिन्यामध्ये अर्थात कोणी मांसाहार करतच नाही, तरी देखील आपल्याला पूर्णपणे वर्ज्य तामसिक अन्न आणि त्याच पद्धतीने नवनाथ भक्तिसाराचं पारायण करणार असाल तर कांदा लसूण देखील आपल्याला वर्ज्य करायचा आहे। परांना आपल्याला टाळायचं आहे, बाहेरचं काही खायचं पियचं नाही, कोणाच्या घरी खायचं पियचं नाही। पारायण म्हणजे पारायणाच्या काळात आपल्याच घरातलं सात्विक भोजनच आपल्याला करायचं आहे। जमिनीवर झोपताना चटईवरती किंवा घोंगडी वगैरे असते अशावरती, म्हणजे आता बघा थंडीचा पाऊस आहे, थंडी पण वाजते, वारा पण सुटतो, अशा वेळेस तुम्ही घोंगडी खूप गरम असते, अशा वेळेस घोंगडीवरती जरी झोपलात तरी देखील चालणार आहे। बघा, त्याच पद्धतीने आपल्याला हे 9 दिवस जितकं जास्त होईल तितकं आपल्याला शांत राहायचं आहे। कोणाच्या नादाला लागायचं नाही किंवा कोणाशी उद्धट बोलायचं नाही, कोणाशी वाद घालायला जायचं नाही, कोणाच्या बदल्याची भावना आपल्या मनामध्ये ठेवायची नाही। अशा पद्धतीने आपल्याला वागायचं आहे। आपलं वागणूक, आपलं वर्तन देखील तितकं शुद्ध व पवित्र आपल्याला ठेवायचं आहे। हे पारायण केल्यानंतर कधी कधी आपण आपल्यासाठी करतो, कधी कधी दुसऱ्यांसाठी करतो। तर आपल्यासाठी करताना काही बोलायचं, कोणता संकल्प घ्यायचा, दुसऱ्यांसाठी करत असाल तर तुम्ही त्यांच्यासाठी संकल्प बोलताना काय बोलायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, एखादी विशिष्ट व्यक्ती आजारी असते किंवा घरामध्ये भूत प्रेत पिशाच बाधा, करणी बाधा किंवा आपल्या घरामध्ये काहीतरी घडतंय, एखादी वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहे असं आपल्याला अनुभव होत असते, त्यावेळेस तुम्ही हे पारायण एकदा करून पहा आपल्या घरामध्ये, नक्कीच त्याचा तुम्हाला फरक पडणार आहे। नवनाथ ग्रंथामध्ये 9 नाथांचाच उल्लेख केलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे घरामध्ये पठण करता त्यावेळेस दुष्ट शक्त्या बाहेर घरातून पळ काढतात व घर जितकं जास्त होईल तितकं जास्त पवित्र होत असतं, निगेटिव्हिटी निघून जात असते व पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। नवनाथ भक्तिसार पठण करताना आता तुम्हाला नियमांचं पालन कळलंच असेल। सुतक वगैरे आलं तर तुम्हाला ते सेवा तिथे स्टॉप करावी लागते, दुसऱ्याकडून ते पारायण कंप्लीट करून घ्यायचं आहे। मासिक धर्म आला असेल व तुम्हाला करायचं आहे तर मासिक धर्माची तारीख बघूनच मग तुम्ही करायचं आहे। कारण कधी कधी काय होतं, आपण बसतो पारायणाला आणि मध्येच आपल्याला पिरियड्स वगैरे येतात, तर असं करू नका। तुमची पिरियड्स एकदा येऊन जाऊ द्या, मग लगेच तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे।
शक्यतो गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर श्रावणामध्ये कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. ज्या दिवशी 9वा दिवस येतो त्या दिवशी उद्यापन येतं. उद्यापनाच्या दिवशी 9 मुलांना, लहान मुलांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं आहे. त्यांना टॉवेल, टोपी किंवा केशरी रंगाचा जो शॉल मिळते, छोटीशी पण मिळते, अशा पद्धतीची शॉल त्यांना द्यायची आहे. त्यांचं पूजन करायचं आहे, त्यांना भोजन द्यायचं आहे. भोजनामध्ये देखील तुम्हाला काय काय करायचं ते सांगते. बघा, सगळ्यात अगोदर हा ग्रंथ आपल्या जवळपासच्या दिंडोरी पर्यंत केंद्रामध्ये उपलब्ध आहे. हा ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे. हा ग्रंथ आणल्यानंतर आता पूजा मांडणी करायची आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी बघा पूर्वेस तोंड करून किंवा पश्चिमेस तोंड करून आपल्या पारायणाला बसायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक आणाल त्यावेळेस चौरंग तुम्हाला आणायचं आहे. केसरी रंगाचा किंवा रेशीम रंगाचा कपडा देखील तुम्हाला आणायचा आहे. त्याच्यामध्ये हे तुम्हाला पॅक करून व्यवस्थित स्वच्छ म्हणजे चांगल्या ठिकाणी व्यवस्थित जिथे पूजा साहित्याचं सामान ठेवतात तिथे तुम्हाला ही पोथी ठेवून द्यायची आहे. चौरंग मांडल्यानंतर चौरंगावर तर तुम्हाला केसरी रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला 9 नागवेलीची पाने म्हणजे खाऊची पाने लागतील, त्यामुळे एक्स्ट्रा आणून ठेवा. कधी कधी फुटलेलं पान असतं ते त्यावेळेस. आणि 9 सुपाऱ्या, आता घरातल्या घेऊ का पूजेतल्या घेऊ का, तर नाही, तुम्हाला 9 सुपाऱ्या नवीनच घेऊन यायच्या आहेत. चांगल्या बघून घेऊन या. त्यानंतर तांदूळ लागणार आहे. नंतर आपल्याला नवनाथांचा एक फोटो लागणार आहे. दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा फोटो असेल तरी देखील चालतो, पण नवनाथांचा हे पारायण करतात तर नवनाथांचा एक फोटो असेल याची आपल्या घरात काळजी घ्यायची. छोटासा आणा पण आपल्याला फोटो आवश्यक लागणार आहे. कलश स्थापना असणार आहे. त्याच पद्धतीने नंदादीप म्हणजे अखंड ज्योती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. कधी कधी अखंड ज्योतीमध्ये खंड पडतो, म्हणजेच कधी कधी ती मालवते. तर अशा वेळेस घाबरायचं नाही, मला कोणतीही शंका आणायची नाही. पुन्हा माफी मागायची, क्षमा मागायची आणि पुन्हा एकदा प्रज्वलित करायची आहे. परंतु पारायण काळामध्ये ती अखंड ज्योत मावलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अध्याय पठण करायला बसता त्यावेळेस तुमचं पारायण खंडित म्हणजे तुमच्या पारायणामध्ये ती ज्योत तशीच प्रज्वलित राहिली पाहिजे. त्यासाठी तुम्ही जवळ तूप, तेल, तुम्हाला ज्याने तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे ते तुमच्या जवळ घेऊन बसवायचं आहे. त्याच पद्धतीने धूप, दीप, अगरबत्ती देखील आपल्या जवळ घेऊन बसायची आहे. कारण पारायण आपले जेवढे अध्याय आहेत पहिल्या दिवसाचे तेवढे कंप्लीट होईपर्यंत धूप, दीप, अगरबत्ती सुरूच राहिली पाहिजे. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत. बघा, आता चौरंग मांडला, त्याच्यावरती तुम्हाला 9 नागवेलीची पाने जोडीने मांडायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला थोडे थोडे अक्षता आणि प्रत्येक सुपारीचं, प्रत्येक नाथाचं नाव घेत घेत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. प्रत्येक नाथांची एक एक सुपारी तुम्हाला व्यवस्थित मांडायची आहे. दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे. गोरक्षनाथांचा फोटो असेल तर त्यांना देखील अभिषेक घाला. फोटो किंवा मूर्ती असेल तर अभिषेक घाला. फोटो असेल तर तुम्ही व्यवस्थित फुलांनी अभिषेक करायचा आहे आणि त्याची स्थापना करायची आहे. कलश स्थापना करायची आहे. दिव्याची स्थापना करायची आहे. दिव्याची देखील पूजा करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. घंटानाद देखील आपल्याला करायचा आहे. नंतर बघा, आता पहिल्या दिवशी हा ग्रंथ आणला ना तुम्ही, तुम्हाला याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. कशा पद्धतीने पारायणाची मांडणी देखील इथूनच सुरुवात केलेली आहे. बघा, सगळं काही तुम्हाला इन डिटेल मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे पठण करायचं. आता पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत. अर्थात अध्याय मोठे आहेत, तर 3 ते 3.5 तास, 3 तास कंप्लीट लागतात. 3 ते 3.5 तास पकडा. म्हणजे ज्या प्रकारे गुरुचरित्र पारायणाला आपल्याला वेळ लागतो त्याच पद्धतीने याला देखील वेळ लागतो. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय आहेत. जर 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर सांगते मी. 7 दिवसाच्या पारायणाला 1 ते 6 अध्याय. दुसरा दिवस 7 ते 12 अध्याय. तिसरा दिवस 13 ते 18 अध्याय. चौथा दिवस 19 ते 24 अध्याय. पाचवा दिवस 25 ते 30 अध्याय. सहावा दिवस 31 ते 36 अध्याय आणि 7वा दिवस 37 ते 40 अध्याय. म्हणजे तुम्हाला 1 ते 6 दिवस 6 अध्याय रोजचे वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी फक्त 4 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. कधी कधी असं होतं की तुम्हाला एखादा अध्याय राहून गेला तर शेवटच्या दिवशी तुम्ही कव्हर करू शकता. आणि ज्यांना 9 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांनी बघा, पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 11, तिसरे दिवस 12 ते 16, चौथा दिवस 17 ते 21, पाचवा दिवस 22 ते 26, सहावा दिवस 27 ते 31, सातवा दिवस 32 ते 35, आठवा दिवस 36 ते 38 आणि 9वा दिवस 39 ते 40. म्हणजे पहिल्या दिवशी 6 अध्याय वाचायचे आहेत. नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत रोजचे 5 अध्याय वाचायचे आहेत. नंतर तुम्हाला 7व्या दिवशी 4 अध्याय, 8व्या दिवशी 3 अध्याय आणि 9व्या दिवशी 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. अजून एक पारायणाचा नियम, कधीही पान पलटी करताना थुंकी बोटाला लावायची नाही. अनुक्रमणिका इथे दिलेली आहे तुम्हाला, कोणत्या पानावर कोणता अध्याय, म्हणजे आता आपण क्रमशः वाचत जाणारच आहोत. इथे आपल्या परमपूज्य गुरु माऊली स्वामी समर्थ महाराज त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये कोणाचा उल्लेख केलेला आहे. बघा, आता पहिला अध्याय मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला याचा उल्लेख केलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या व दत्त दर्शन त्यांना कशा प्रकारे घडलं याचा उल्लेख केलेला आहे. तिसऱ्या अध्यायात मच्छिंद्रनाथ व मारुती यांचं युद्ध कशा पद्धतीने झालं याचा उल्लेख आहे.
4थ्या अध्यायात मच्छिंद्रनाथांना जगदंबाने दर्शन कशा पद्धतीने दिलं याचा उल्लेख आहे. म्हणजे प्रत्येक अध्यायामध्ये कशाचं महत्व आहे व कोणती कथा आहे हे सगळं काही याच्यामध्ये आहे. तुम्ही व्यवस्थित चेक करून घेऊ शकता. बघा आता तुम्हाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात अगोदर तर आपण संकल्प सोडणार. संकल्प सोडायचा म्हटलं तर अगोदर आपल्याला स्वामी स्तवन संकल्प सोडायचा आहे. संकल्प म्हटलं तर बघा हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत, एक फूल, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे. आपण साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा संकल्प मी सांगतो. तुम्ही कशासाठी हे पारायण करता, किती दिवसाचं करणार आहात ते बोलायचं आहे आणि संकल्प पहिले पाण्याने खाली सोडून द्यायचा आहे. आणि जर संकल्प घेताना तुम्हाला मंत्र जर बोलायचा असेल तर तुम्हाला संकल्प घेताना जर मंत्र बोलायचा असेल तर अशा पद्धतीने बोलायचा. श्रीमन महागणपती गणाधिपतये गणाधिपतये नमः, मातृपितृभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. अशा पद्धतीने खूप मोठा आहे, ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि दुसऱ्यासाठी करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं, नाही जमलं तर साधं सोपं जसं सांगितलं. तुम्हाला हातामध्ये अक्षता घ्यायची आहेत, थोडं हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक फूल घ्यायचं आहे, तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं आहे, तुम्ही कशासाठी ही सेवा करता ते बोलायचं आहे आणि पळीने पाणी खाली सोडून द्यायचे आहे. नंतर आचमन करायचं आहे. आणि सगळ्यात अगोदर नवनाथ पारायण सुरू करताना तुम्हाला इथे या पानावरतीच मंगलाचरण दिलेलं आहे हे बोलायचं आहे. त्याच्या खालच्या पानावरती स्वामी स्तवन दिलेलं आहे. स्वामी स्तवनाने कोणत्याही पारायणाला सुरुवात करायची आहे. नवनाथ पारायण वाचण्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन बोलायचं आहे. नंतर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राची घ्यायची आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात या मंत्राची एक माळ घ्यायची आहे. नंतर एक माळ तुम्हाला शाबरी मंत्र जो आहे त्या मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. आणि जितके जास्त होईल दिवसभर आपल्याला हा जप करत राहायचा आहे. नंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे किंवा एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची म्हणायची आहे. एक माळ तुम्हाला 99 मंत्राची म्हणायची आहे. कुठेही जगाच्या पाठीवर असाल, कोणतीही पूजा करत असाल, तुमची कुलदेवी कोणतेही जगाच्या पाठीवर कोणतीही असेल तर तुम्हाला 99 मंत्र हा बोलायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा बोलायचाच आहे. 99 मंत्राची तुम्हाला एक माळ घ्यायची आहे. आणि नंतर तुम्हाला अध्याय पहिल्यापासून सुरुवात करायची आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं, आता हा अध्याय पहिला हा पूर्णपणे मराठीतून आहे, पूर्णपणे मराठी, कोणताही संस्कृतचा उच्चार नाहीये. आणि तोच अध्याय तुम्हाला इथे अध्याय पहिलाच आहे पण संस्कृत मध्ये आहे. अशा पद्धतीने हे अध्याय आहेत. मराठीमधून वाचा किंवा संस्कृत मधून वाचा, तुमची इच्छा, तुमच्या इच्छेने तुम्ही वाचायचं आहे, त्याचं फळ तुम्हाला तितकंच मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नवनाथ पारायणाचं हे पारायण आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आता तुम्हाला हे समजलं असेल. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपलं 9 दिवस पारायण कंप्लीट होईल, बघा पारायणाला बसताना आपण सोवळच घालावं असं वगैरे या पारायणामध्ये काही नाहीये. तुम्ही धूत वस्त्र म्हणजे चांगले वस्त्र, स्वच्छ धुतलेले असावेत अशा पद्धतीचे वस्त्र, फक्त काळं घालू नका. अशा पद्धतीचे वस्त्र, स्त्रियांनी साडीच नेसून बसायचं आहे. आणि त्याच पद्धतीने अंगाला भस्म लावूनच तुम्हाला पारायणाला बसायचं आहे. कधी कधी सकाळी जमत नाही, तुम्हाला संध्याकाळी करायचं असतं तर तुम्ही संध्याकाळी बाहेरून येता, बाहेर कोण कसं असतं माहित नाही, त्यामुळे बाहेरून आल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि नंतर तुम्हाला अंगाला भस्म लावायचं आहे. आणि नंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची. संपूर्ण अंगाला भस्म लावल्याशिवाय म्हणजे कपाळाला, छातीला, दोन्ही दंडांना आणि आपल्या पायाला अशा पद्धतीने आपल्या अंगाला संपूर्ण भस्म लावायचं आहे. पोटाला देखील लावायला विसरू नका. अशा पद्धतीने भस्म लावूनच आपल्याला पारायणाला बसायचं आहे. बघा संपूर्ण पारायण कंप्लीट झालेलं मुलांना बोलायचं आहे. महानैवेद्यास तुम्ही काय करायचं, तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी करू शकता. त्याच पद्धतीने घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही, आंबील म्हणजेच ताक व जोंधळ्याची खीर असे पदार्थ नैवेद्याला ठेवायचे आहेत. देवाला नैवेद्य दाखवून सर्वांबरोबर आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे. बघा तुम्ही यापैकी कोणताही एक नैवेद्य केला आणि दुसरा आपण घरातील डाळ भात भाजी केली तरी देखील चालते. अशा पद्धतीचा हा नैवेद्य असणार आहे. अजून देखील नवनाथ भक्तिसार या ग्रंथाबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. आणि चौरंग मांडल्यानंतर जी नंदादीप लावणार आहोत त्याची जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे. अखंड ज्योतीची काळजी घ्यायची आहे. 9 दिवस मावळवणार नाही याची काळजी घ्यायची. काही कारणास्तव नाही शक्य झालं तर काही हरकत नाहीये. फक्त पारायण ज्यावेळेस आपण पारायणाला बसतो त्यावेळेस आपलं पूर्ण अखंड पारायण म्हणजे आता 9 अध्याय आपल्याला 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत, तर आपण ते पारायण आपलं कंप्लीट होईपर्यंत धूप दीप अगरबत्ती चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. बसताना आपल्याला एक आसन घ्यायचं आहे, आपल्या बाजूला एक आसन ठेवायला अजिबात विसरायचं नाही. एवढी एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे.
आपल्याला एक आणि बाजूला 2 आसन ठेवायचे. दत्त महाराजांना एक आणि आपल्या महाराजांना स्वामी महाराजांना एक, नवनाथांसाठी एक. अशा पद्धतीने आपल्या बाजूला देखील आसनं मांडायला विसरायची नाहीयेत, कारण साक्षात ते आपल्या घरामध्ये आलेले असतात. आपल्या जवळपासच्या केंद्रात दत्त मंदिरात जाऊन तुम्ही आदल्या दिवशी खडी साखर विडा ठेवून यायचं आहे, की हे पारायण कंप्लीट निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी विनंती करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायला अजिबात विसरायचं नाही. पारायण वाचून झाल्यानंतर, अध्याय रोजचे वाचून झाल्यानंतर आरती घ्यायला विसरायची नाहीत, कोणत्याही 5. त्याच्यात नवनाथांची आरती यावी याची विशेष काळजी घ्यायची आहे. तुम्हाला पठण होत नसेल तर श्रवण करा, म्हणजे मोबाईलवर लावून द्या आणि मागे बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने आरती देखील आपल्याला कंप्लीट करायचं आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. रोजचा नैवेद्य फळं दाखवा, दूध साखरेचा जरी रोज नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे. फळं दाखवत असेल तर फळ रोज बदलायचं आहे, एवढी काळजी घ्यायची आहे. सकाळ संध्याकाळ आरती करायला देखील अजिबात विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.